यंदा एका 96 वर्षाच्या महिलेला पद्मश्री मिळालाय. ही महिला कोण आहे माहिती आहे? तिचं नाव आहे भीमव्वा दोडाबलप्पा सिल्लेकधारा. पायात चप्पल घातलेली, वयामुळे चालता न येणारी भीमव्वा ज्यावेळी पद्मश्री घ्यायला पोहोचली तेव्हा सगळ्या सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. पण त्यांचं काय असं योगदान आहे की त्यामुळे त्यांना पद्मश्री मिळाला? भीमव्वा या एक फेमस कठपुतली कलाकार आहेत, ज्या कठपुतलीमधल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी ओळखल्या जातात. मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या भीमव्वा यांना लहानपणापासूनच कठपुतलीमध्ये इंटरेस्ट होता. आपली कौटुंबिक परंपरा पुढे नेत त्यांनी शाळा, जत्रा आणि नाट्य महोत्सवांमधून ही लुप्त होत असलेली कला नवीन पिढीपर्यंत पोहोचवली. त्यांनी कर्नाटकामधली पारंपरिक यक्षगान आणि तोगलू गोंबेटा कला प्रकार आजही जिवंत ठेवलेत. तोगलू गोंबिटा ही कर्नाटकची पारंपरिक सावलीची कठपुतली कला आहे. यात रामायण, महाभारत आणि लोककलांमधल्या गोष्टी दाखवल्या जातात, त्याही चांबड्यापासून बनवलेल्या रंगीबिरंगी कठपुतल्यांमधून. फक्त भारतातच नाही तर त्यांनी 12 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली कला सादर करून दाखवली आहे आणि गेल्या 70 वर्षापासून त्या निरंतर ही कला सादर करतायत. भीमव्वा यांनी आजच्या काळातही तोगलू गोंबिटा जतन करण्याचं उल्लेखनीय काम केलं, म्हणून त्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आलंय.